रामकृष्णारी माझ्या वडिलाशी मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। आम्ही सर्व वैष्णव आहोत, आपण सर्व वैष्णव, वैष्णवांचा वास ज्या ठिकाणी घडतो ती एक वारकरी, आणि तो वारकरी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी एक वलय तयार होतं। आणि हा जो आमचा मायबाप हे आमची वाट पाहत पंढरी नगरीमध्ये विसावलेला असतो, तो पाहत असतो हे माझे सर्व भक्त येणार आहेत माझ्या भेटीसाठी। वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ। ज्या वेळेला आम्ही प्रत्येक ठिकाणी समाज आरतीला जात असतो, समाज आरतीमध्ये आम्ही आवर्जून एक अभंग म्हणतो, ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन। तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन। तुकोबराने सांगितलं की ही माझी सेवा कशी आहे, जुनाट आहे, पिढ्यानपिढ्या आज न आलेली, ही पिढ्यानपिढ्याची सेवा आहे। विश्वंभर महाराजांनी सुरू केलेली सेवा आज तागायत साधारण 341 वर्ष तुकोबरांच्या पालखी सोहळ्याला झाले, पण ही वारी 700-800 वर्ष अशीच अद्यावतपणे चालू आहे। ही जुनाट सेवा आहे। तुकोबराय पुढे म्हणतात, तुका म्हणे मद न घडता सेवा, पुर्य पुण्य ठेवा उडवला। आणि या सोहळ्यामध्ये जी रिंगणं केली जातात, हा रिंगणाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला आपण थकतो, वाटचाल करतो, एवढी मोठी वाटचाल झाल्यानंतर थोडासा थकवा येतो, आणि ज्या वेळेला थकवा येतो त्यावेळेला कुठेतरी विसावा असावा। आणि ज्या वेळेला मित्रांनो मी मागाशी सांगून गेलो की आज प्रत्येकाकडे काय आहे, मोबाईल आहेत। मोबाईल तुम्ही दररोज पाहिल्यानंतर काय होतं, मोबाईलची तुमची बॅटरी उतरली जाते, मग तुम्ही काय करता, बॅटरी चार्ज करता। त्याचप्रमाणे वारकरी जे रिंगण घालतात ते रिंगण त्या ठिकाणी बॅटरी जी उतरलेली आहे, चालून थकलेले आहेत, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदू। त्यामध्ये वारकरी काय करतात, तर आनंदामध्ये आपली बॅटरी म्हणजे बॅटरी जी रिंगण आहे त्या रिंगणामध्ये खेळून, या तुम्ही रिंगणामध्ये आमचा 80-90 वर्षाचा वारकरी पण 10-12 वर्षाच्या वारकऱ्याप्रमाणे तिथे खेळत असतो। रिंगणाची रचना अशी असते, रिंगण असं असतं, रिंगण हे प्रेम संस्कृतीचं, प्रेमाने जवळ यायचं, सगळेजण आलिंगन द्यायचं असं असतं। वाटचालीमध्ये सर्व आमच्या दिंड्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या दिसतील, झेंडेकरी असतील, त्यानंतर टाळकरी असतील, टाळकऱ्यानंतर पखवादे असेल, विनेकरी असेल, गाणारे असतील, म्हणणारे असतील, विनेकऱ्यांच्या मागं महिला असतील, त्यांच्या डोक्यावरती हांडा तुळस असेल, नंतर पूर्ण महिला असतील, परत त्यानंतर सर्व झेंडेकरी असतील। अशी रचना प्रत्येक दिंडीची असते। पण ज्या वेळेला आम्ही रिंगणामध्ये येतो तर आमची सुरुवातीची दिंडी म्हणजे घोड्यामागील नगारखान्यापासून आश्वापासून तर शेवटच्या दिंड्यापर्यंत आम्ही सगळे एक होतो, सगळे एक होतो आणि एकत्र खेळतो, त्याला रिंगण म्हणतात। जे सर्वजण आलेत रिंगणामध्ये, रिंगण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिंगण लावलं जात नाही। रिंगणामध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी रिंगण असेल त्या ठिकाणी नगारखान्याचा प्रवेश होतो। नगारखाना आल्यानंतर नगारखाना वाजत वाजत पाऊंडावरती पुढं चाललेला असतो, त्याचे सेवेकरी तिथं मनोरे करतात, पावलं खेळतात। त्यानंतर आश्वांचं आगमन होतं, एक एक अश्व या ठिकाणी येत असतो। त्या ठिकाणी बाभुळगावकरांचा एक मानाचा अश्व, त्यावरती जगरू तुकोबरांच्या पादुका असतात, तो अश्व आणि मोहिते पाटलांचा अश्व एकामागे एक रिंगणामध्ये येतात। त्यानंतर प्रत्येक दिंडी पाऊल खेळत खेळत रिंगणामध्ये येते। सर्व हा हा म्हणता सर्व झेंडेकरी एक होतात, झेंडेकरी पुढं चालू असतात, त्यांच्या सर्व झेंडेकरी पहिल्या दिंडीपासून तर शेवटच्या दिंडीपर्यंतचे सर्व झेंडेकरी एक होतात। पहिल्या दिंडीपासून ते शेवटच्या दिंडीपर्यंत टाळकरी एक होतात। सर्व हांडा आणि तुळस ह्या आमच्या माता भगिनी वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून आम्ही काय करतो, तर आमचं तुळशी वृंदावन आम्ही डोक्यावरती घेऊन कुठं जातो, तर पंढरीला जातो। आणि प्रत्येक दिंडीमध्ये एक हांडा आम्ही का ठेवतो, तर त्या हांड्यामध्ये पाणी असतं आणि तो आमच्या त्या दिंडीचा थोडक्यात टँकर असतो, त्यामध्ये एक वरगाळ किंवा तांब्या असतो। आमच्या भाविकांना दिंडीतल्या लोकांना कुणाला काय लागतं आम्ही ती घ्यायची, ती त्या हांड्याजवळ जायचं, त्या महिलेजवळ पाणी प्यायचं आणि परत हांडा त्या असेल त्यात वरगाळ किंवा तांब्या असेल त्यात ठेवून द्यायचा आणि आपली वाटचाल चालू करायची, अशी पद्धत आहे। म्हणून प्रत्येक दिंडीमध्ये एक समाजकार्य म्हणून त्या दिंडीत एक महिला असते, ती सर्वांना पाणी द्यायचं काम करते। आणि जिच्या डोक्यावरती तुळस असेल तिने वारकरी संप्रदायाचं प्रतीक तुळशी वृंदावन, तुळशी ही तुळशी माळ गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान, ही तुळशीची माळ प्रत्येकाच्या कंठी असते आणि ती तुळस आम्ही वारकरी सर्वजण पंढरीला घेऊन जात असतो। आणि ज्या रिंगणामध्ये आम्ही सर्वजण येतो आणि त्यानंतर
मग बाकी महिला असतील, पुरुष असतील, हे सर्व आपापल्या प्रमाणे त्या ठिकाणी खेळ खेळत असतात. सांप्रदायिक खेळ त्या ठिकाणी होत असतात आणि सांप्रदायिक खेळ खेळत असताना जे वारकरी वाटचाल करतायत, त्या वारकऱ्यांमध्ये एकाग्रता येते. प्रत्येकजण त्या ठिकाणी ताल धरला जातो, ठेका धरला जातो. एकच भजन असतं, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हेच भजन असतं. या भजनावरती सर्वजण खेळत असतात. कुणाचा पाऊल चुकत नाही, कुणाचा ठेका चुकत नाही, प्रत्येकाचा टाळ चुकत नाही. प्रत्येकजण एकाच वेळेला त्या मायबापाची, पांडुरंगाची सेवा करत असतात. आणि तो जे सोहळा तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तिथं आवर्जून या. आणि त्यानंतर रिंगणामध्ये सर्वजण आपापल्या जागेवरती पाऊल खेळत असतात. सर्व दिंड्या ज्या वेळेला रिंगणामध्ये पुढच्या दिंड्या आलेल्या असतात, नंतर रथाचं आगमन होतं. जगतवंदन जगत तुकोबरायांचा रथ रिंगणामध्ये दाखल होतो. रिंगणामध्ये पालखी आल्यानंतर प्रदक्षिणा करत रथ रिंगणामध्ये येतो. रिंगणामध्ये आल्यानंतर पालखीला मध्यभागी ज्या ठिकाणी मंडप घातलेला असतो त्या ठिकाणी पालखी पादुका येतात. आणि त्यानंतर रथ बाहेर नेला जातो, नगारखाना बाहेर नेला जातो आणि पूर्ण ट्रॅक म्हणजे जो रिंगणाचा भाग आहे तो मोकळा केला जातो. सर्व चोपदार असतील, सर्व आमचे सहकारी सेवेकरी असतील, हे सर्व सहकार्य करतात. आणि त्या ठिकाणाहून सर्व वारकऱ्यांची मांड्याळी पुढं निघती. आणि ज्या वेळेला जशा सूचना मिळतील मालकांकडनं त्याप्रमाणे सुरुवातीला सर्व झेंडेकरांच्या 3 किंवा 5 प्रदक्षिणा होतात. त्यानंतर त्यांची प्रदक्षिणा नंतर सर्वांना त्यांना आत बोलवलं जातं. झेंडेकरांची प्रदक्षिणा ही मानाची मानली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व हांडा आणि तुळस यांची प्रदक्षिणा होती, त्यांच्याही 3 प्रदक्षिणा केल्या जातात. त्यानंतर त्या ठिकाणी सर्व विनेकरी, प्रत्येक दिंडीचा प्रमुख हा विनेकरी मानला जातो. आणि त्या विनेकऱ्याला आरती मिळाली, त्या विनेकऱ्या रिंगणात खेळायला मिळालं म्हणजे त्या दिंडीला मिळालं. सर्वच आत येऊ शकत नाही, त्यामुळे त्या विनेकऱ्यांना प्रदक्षिणा दिली जाते. त्यांच्या 3 प्रदक्षिणा होतात. त्यानंतर सर्व पखवादे, टाळकरी हे पाऊल खेळतात, प्रदक्षिणा करतात. आणि नंतर उडी होते. आणि नंतर जगतवंदन जगत तुकोबरायांचा अश्व, बाबळगावकर अश्व, मोहिते पाटील अश्व रिंगणामध्ये दाखल केले जातात. त्यांची पाद्यपूजा केली जाते आणि रिंगणामध्ये त्यांना मार्गस्थ केलं जातं. जसा जसा गजर होईल तसे तसे ते अश्व रिंगण घालतात, धावतात, खूप धावतात. साधारण 4-5 प्रदक्षिणा करतात. त्यानंतर ते दर्शनाला येतात. त्यानंतर उडी होते, टाळकऱ्यांची उडी होते, पखवाद्यांची उडी होते, टाळकऱ्यांची उडी होते. सर्व नामघोष होतो, पुंडली गवर देतो, आरती होते. आणि नंतर पुढील मुक्कामाला पालखी मार्गस्थ होते. असं प्रत्येक ठिकाणचं मुक्कामाचं नियोजन असतं, रिंगणाचं नियोजन असतं. हे पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून या. आणि बरोबर बेलवडीचं रिंगण असेल, हे साधारण 8च्या दरम्यान सुरू होईल, 9-9:30 संपलेलं असेल. त्यामध्ये तुम्ही येऊ शकता. नंतर 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये इंदापूरचं रिंगण होईल. आपण त्यामध्ये येऊ शकता, सहभागी होऊ शकता, पाहू शकता. आणि त्यानंतर साधारण 9:30 ते 11 या वेळेमध्ये अकलूजचं रिंगण होईल. या तारखा आहेत. आमचा कार्यक्रम पत्रिका तुम्हाला सर्वांना पोस्ट होईल. त्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आपण रिंगण पाहायला येऊ शकता. शक्य नाही झालं तुम्हाला आमच्या सोहळ्यात, आमची तर विनंती राहील, देहू ते पंढरपूर या, पंढरपूर ते देहू परत या. नाही शक्य झालं तर जाताना या, नाही शक्य झालं तर येताना या, नाही शक्य झालं तर 4 दिवस या, नाही शक्य झालं तर 2 दिवस या, नाही झालं तर 1 दिवस या. आणि नाही झालं तर यूट्यूब आमचे राजेशजी माने तुम्हाला प्रत्येकाला आमच्यापर्यंत पोहोचून यूट्यूब माध्यमातून तुम्हाला हे सर्वजण पोहोचवण्याचं कार्य करतायत. तर घरी बसून ह्याचा आनंद घ्या. आपण करत असताना त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, संत तुकोबांची गाथा असेल, तिथं चिंतन करा, तिथं भजन करा. तिथं भजन केलं तरी तुम्हाला ते पावणार आहे. वारीतच तुम्ही येणार असाल, शक्य नाही त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांना शक्य आहे त्यांनी वारीमध्ये या, ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी बसून जरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हा प्रसाद सोहळा प्रत्येक दिवशी तुम्हाला या ठिकाणी अपलोड होईल. आम्ही किती आमची चाल आहे, आमचा किती किलोमीटरचा प्रवास आहे, आम्ही किती चाल करणार आहोत, हे सर्व तुम्हाला अद्ययावतपणे राजेशजी माने आमचे सहकारी मित्र एवढ्या गर्दीतून आमच्याकडे येतात. हे सगळेजण माहिती घेतात आणि तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तर तुम्ही एक विनंती राहील की तुम्ही घरी बसून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करू शकता, तुकोबांची गाथेचं पारायण करू शकता, किंवा प्रत्येक दिवशी 5 तरी अभंग वाचा. जीवनाचा उद्रेक होईल.
एक जर तुम्ही वारी केली ना मित्रांनो देहू ते पंढरपूर, तर एक सांगून जाईल की ज्या ज्या वारकऱ्यांनी आतावर वारी केली तर वारीचं मॅनेजमेंट काय आहे, वारीचं मॅनेजमेंट काय आहे, आपल्या जीवनाचा सार काय आहे हे कळेल. आमचा एक वारकरी जरी एक वारी केली तर कुठलाही वारकरी आत्महत्या करणार नाही, एवढं न कळत प्रशिक्षण या वारीमध्ये दिलं जातं. वारीमध्ये न कळत शिकवलं जातं कसं चालायचं, कसं बसायचं, प्रत्येकाशी कसं बोलायचं, प्रत्येकाला नम्रता काय आहे, हा भाग काय आहे, या भागामध्ये आपण कसं इन्व्हॉल्व व्हायचं आणि या भागामधून गेल्यानंतर आपली सेवा त्या ठिकाणी कशी वाजवायची, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं प्रेम, त्या ठिकाणी असलेला वारकरी जो भाविक आहे तो किती दान देतो किंवा तुम्ही काय करता न कळत एवढं त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळतं की तुम्ही कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, काय काय करतं हे तुम्हाला न कळत प्रशिक्षण मिळणार आहे. परंतु तुम्हाला आणखी एक सांगतो, ज्यावेळेला वारीमध्ये असाल त्याला दान करण्याची मी काहीतरी यामध्ये केलं पाहिजे न कळत वृत्ती तयार होते. आमचा प्रत्येक वारकरी आला ना की त्याला वाटतं मी काय द्यावं, एखादा भक्त देतो मी काय द्यावं, मी काहीतरी केलं पाहिजे. एखाद्या दिंडीला जर थोडं काय बाजूला कमी असेल तर शेजारचा जातो, 2 बादल्या घेऊन येतो, भात असेल आमटी असेल काय कमी पडलं तो वाढतो. हे प्रेम तुम्हाला घरी मिळणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला या ठिकाणी विचारेल जेवलेत का, जेवण झालं का, नाही तर बसा जेवण करा, नाश्ता करा. हे प्रेम वारीमध्ये मिळणार. एक वेळेला तुम्हाला घरी मिळणार नाही, पण वारीमध्ये तुम्हाला एवढं मोठं प्रेम मिळून जाईल की ती सेवा तुमची त्या ठिकाणी प्राप्त होईल. न कळत साक्षात भगवंत पांडुरंगराय आपल्या वारीमध्ये येतो आणि आल्यानंतर तुम्हाला ही वारी कशी काय, ह्या वारीचं भाकीत काय आहे, ही वारी का करायची, ह्या वारीमध्ये गेल्यानंतर काय होतं, ते ह्या वारीमध्ये गेल्यानंतर तुमचा मीपणा जातो, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ही वारी तुम्ही तुमच्यातला मीपणा घालवण्यासाठी कसं पाऊस आल्यानंतर कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचा हे सगळं त्या ठिकाणी शिकवलं जातं. कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं आपलं दिनचर्या करायची हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही वारीमध्ये या. वारी काय आहे तुम्हाला न कळत, वारीची जी संकल्पना आहे ही किती सुंदर आहे, यामधून किती लोक जोडले जातात, यामधून किती लोकांना आनंद होतो. प्रत्येकाचा उदरनिर्वाह कोटीच्या वरती याचा उलाढाल आहे. कोटीमध्ये लोक येतात, कोटीमधला उलाढाल करतात आणि प्रत्येकजण स्वखर्चाने येतो आणि स्वखर्चाने आपापल्या घरी जातो. ही सेवा आहे. या सेवेचं फलित तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून मित्रांनो परत एकदा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे राजेशजी माने सहकारी मित्र आणि एवढ्या गर्दीमधून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता एक चांगलं काम त्यांच्याकडून घडू. त्यांच्या परिवाराला आणि तुमच्या सर्वांच्या परिवाराला संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने परत एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण ह्या वर्षीचा सोहळा एक वेगळा सोहळा आहे आणि यावर्षी अधिक मास झालेला आहे. अधिकस्य अधिक फलम. तुम्ही जेवढं काही दान करता, जे तुम्ही अंतःकरणापासून दुसऱ्याला द्यायची तमन्ना बाळगतात, त्याचं हे सगळं काय असतं दुप्पट सेवा घडत असते. काही जण येऊन बघा अन्नदान करतात, काही जण वस्त्रदान करतात, काही जण आपापल्या परिवाराचे काही जण भजन करतात, काही जण गात दागा प्रेम मागा विठ्ठला. हे एक अधिकस्य अधिक फलम तुमच्या परिवारासाठी, तुमच्यासाठी वैयक्तिक आणि सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.